राजातला आणि विवेकानंदातला फरक सांगतो. तुम्ही प्रत्येक चरित्राला राजा जुळवा, फक्त जरासा मेंदू घासा. कारण शहाणा गौंडी दगड बसण्यासाठी हातुडा आणि छनी त्याच्या जवळ असती. कानाकोपरा काढून ते दगड बसीत असतो. भाऊ संदीप ते दगड बसीत असतो, तो दगड. तसं आपल्याला जर एखादं शास्त्र जुळवायचं असेल तर ती बुद्धी घासा. बघा ही लोक किती अधिकारी होती. कोणाला म्हणते जाणता राजा. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे जरी एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातून गेले असतील, भरल्या पिकातून, तर ती स्वारी झाल्याच्या नंतर न्यायाधीश रस्त्यानं फिरत होता. कोण्या रस्त्यानं घोडे गेलेत, आणि ज्या रस्त्यातून शेतकऱ्याच्या पिकातून, उभ्या पिकातून जर घोडे गेले असतील तर त्या शेतकऱ्याच्या पिकाचा, भाजीच्या देठाचा सुद्धा हिसाब न्यायाधीशानं घरी नेऊन द्यायचा. कारण आपण रयतेचा कारभार करत असताना या शेतकऱ्याचं नुकसान झालंय. त्याच्या शरीरातलं रगत घामाच्या रूपानं मातीत टाकलंय आणि त्यानं लेकरासारखं पीक उगवलंय. ते पीक जर घोड्याच्या पायानं तुडवलं असेल तर त्याचा पै हिसाबाची चुकती न्यायाधीशाच्या हातानं त्याच्या मालाचं मोल करून न्यायाच्या चौकटीत बसेल असं द्रव्य त्या शेतकऱ्याच्या घरी न्यायाधीशाच्या हातानं नेऊन द्यायचं. हा ज्याचा न्याय होता, इतकी जाण त्याला होती, तो जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. इतका जाणता, निवडून आल्यावर काच खाली करीत नाही. काय जाणता. वा 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 वा. निवडून याच्या आधी गुलूबशार झालेलीच्या पण पाया पडतो. माझ्याकडे लक्षात ठेवा. ती माझ्याकडे बघू लागली. म्हणलं मी नाही तुझ्या पाया पडत, ते पडे त्याच बटन दाब. मी नाही उभा राहिलो आणि राहणार नाही. सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे. सूत्र वगैरासारखी सवय लागली. वगैराच्या माईलाच अक्कल नसती तर वगैराला कुठून अक्कल असेल. वगैराची माय कोणाला मसड. ज्या गाईला डोळे, त्या गाईचं जर मेलेलं वासरू समोर टेकला असेल, जर गाय पाणवली तर जीवनभर कीर्तन करणार नाही. पण मारलेल्या वघाराला जर तुम्ही हरभऱ्याचं पीठ लावून त्याच्या अंगाला लावलं तर मेलेल्या वघाराचं अंग चाटून पण पान होती, ती मसड असती. म्हणून बरेच नालायक हाल्या झाल्यावर मारितेत. सुरुवातीचं दूध 2-3 दिवस जास्त पाजितेत त्या हाल्याला, ते मरत मग ते पोट फुगून त्याच्यातलं मांस काढून टाकतेत आणि मधात भुस्सा भरतेत आणि ते टिपऱ्या वघार उभं करतेत. त्या वघाराची माय बी अशीच वघारी. ती त्याला पाहून पाना चोरीती, सोडीती, दूध सोडीती. त्याला पाहून, मेलेल्या वासराला पाहून जी दूध सोडीती, तिचं दूध खाल्ल्यावर तुमचे लेकरं असे गुबगुबीत होते का? ते बी गेल्या पोटाचेच. झोपताना गोळ्या, उठताना गोळ्या. वरण खाल्लं की पोटात स्टो पेटतो, पोहे खाल्लं की बॉयलर पेटत. गाईच्या दुधात अशी ताकद असते का? कधीच चूक करणार नाही गाय. लय अडचणीत नाही हात घाली ती निघत असते. विवेकानंदांचा पुरुषार्थ पाहला. जुळवाया लोकांचं नातं काय, नराच्या यादी ते राजा. अजून 1-2 मुद्दे मांडतो, त्रास देणार नाही तुम्हाला जास्त. आणि कीर्तन कमी करणार नाही रे पोरोत, काळजी करू नका. मला काय असं लय ताण नसतो. लांबून आलो, भूकत लागली, कण हरलोचन, अंगच कसणू सकवतो. रात्रीच येऊन झोपायचं असतं. इथं का बाजा नव्हत्या का? ते नाही, ते काही सांगत मी. आणि ते करत नाही ते कुठाने. कोणासाठी करायचं? चोट्ट्यासाठी. बाई पुढे आली, मोठ्यांचं वाक्य सांगतोय. विठला 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 अपेक्षा व्यक्त केली. मला तुमच्याशी लग्न करायचंय.
महाराज ते विवेकानंद होते. तुमच्या मायासारखा भंगिऱ्या थोडाच होता कोणाच्या नादी लागायला. महाराज पुराणातल्या बायकांनी काही नवरदेवांना प्रश्न केले, तुम्हाला माझ्यासोबत लग्न करायचं काम काय? नाही, माझी इच्छा झाली तुझ्यासोबत लग्न करायचे. ठीक आहे. त्या बाईनं सांगितलं एवढ्या काळापुरता संसार करण्यासाठी तुमच्यासाठी तयार आहे, त्याच्यानंतर नाही. अशा काही नवऱ्या भेटल्या. काही नवरदेव सांगू अण्णा, एका नवरदेवानं सांगितलं तुझ्यासोबत लग्न करील पण एकच पोरग होस तर राहील. पुन्हा नाही, पुन्हा नाही, पुन्हा नाही. महाराज तो मुलगा झाला आणि बापानं प्रपंचाला सुट्टी दिली. काय मुलगा बी कसा झाला? 4 ब्रह्मवेत्यापैकी एक ब्रह्मवेत्ता. त्या मुलाचं नाव कपिल. आज तुम्ही त्याच्या दर्शनाकरता गंगासागरला जातात. हो, ज्याच्या संग गेले त्याचे तिकिटाचे पैसे देत नाहीत. तुम्हाला नेणार बी असाच. आज आचारी थकलेला आहे, कालच्याच चपात्याचा कुस्कुरा करून खा. त्याचाही घर खालून पेटन ना सुंबळ्या. कशाला ताना पाणी करतो आगाव? अरे डुकर कोंडल्यावर कोंडून नेलेस आणि तिथे गेल्यावर म्हणून तू कालचा भात आज गरम करून खा, पिवळा केलाय. अरे देव तुला यम हानू हानू पिवळा करीन. अण्णा तुमच्यासारख्या यात्रा पाहिजे. अण्णानं लय गरीबायला देव दाखिले हो. एका यात्रेत तिथंच शाली वाटल्या, रगी वाटल्या. तुमच्या इतकं जरी नाही करता आलं तर आपण ज्याच्याकडून द्रव्य घेतले त्याची सोय रवी महाराज व्यवस्थित करायची, तर यात्रा करायची. हो, नाहीतर आपल्याला अशा यात्रा करायला लागेल. आपल्याला पुढचा जन्म मुंगळ्याचा. आणि मुंगळ्याचं माहितीये का तुम्हाला? बुडातून शेंड्यावर जातो आणि शेंड्याहून पुन्हा बोंबलत खाली मुंगळा बुडाला येतो. झाडावरी मुंगळा करियर झारा. शेंड्यावर जातो वरी, वरी काय तुर्कस्तान आणि बुडाला काय पाकिस्तानी. असे मुंगळे खाली वरी. आपल्याला मुंगळा करीन असं नाही करायचं कधी. चला, कपिल सांगत होतो ना. कपिल अशी काही नवरदेव, अशा काही नवऱ्या त्या भारत देशात जन्माला आल्या. काय नवरी असेल हो कर्णाची बायको. काय नवरी, काय नवरी. सांगता येईल कर्णाच्या पत्नीचं नाव? वृषाली. वा, शब्बास, क्या बात है. असं लक्षात ठेवलं पाहिजे. वृषाली. लग्नात नवऱ्यानं खापर दिलं हो. त्या खापरावर नाव लिहिलं सौ वृषाली कर्ण महाराज. अंचुक नावाच्या कपड्यात बांधलं होतं. अजून अंचुक नावाचा कपडा कशाला म्हणतात याचा मेळ नाही. किती शिवपुराण ऐकिले, रस्ते जाम केले, किती भागवत ऐकिले, किती रामायण ऐकिले. हे रामायण, शिवपुराण, भागवत सांगणारे मेले, तरी अजून आपल्याला काही अंचुक नावाचा कपडा कशाला म्हणते त्याचा मेळ नाही. दम नाही सप्त्याला, दम नाही परमार्थ करण्याला. बापा बापा, काय परमार्थ. पुढची बाई महादेवापासून उठणं म्हणून मागच्या बाईनं तांब्याच आणला तिच्या डोक्यात. हो. घरचा महादेव उपाशीच पाठीला ऑफिसला आणि त्या महादेवाला ओलं करायली. अरे वा आटुळ. हो, कोणीकडं सुटली आंब्याची झाडं पाळडी, लिंबाची पाळडी, बाबळीची पाळडी. आणि त्या महादेवाला ओलन. पप्याचा बाप उपाशीच गेला. ते तिकडच मनमाड मध्ये वडापाव खाल्ला अन्सरबाईनं तळल्याला. आणि ही लागली महादेवाला पाणी घालायला. वा रे वा, शेपुडी कुठली. विठाला विठाला विठाला. मानितच नाही माझ्या ज्ञानोबर आहे तुकोबर आहे ह्या न्यायाला मानित नाही. महादेवाला किती कळशा पाणी घातलंस आणि पांडुरंगाला किती मंजुळा वाहिल्या सांगूत नको. कपडाच्या मालकाला किती जीव लावला ते सांग. इथं जी बाई आपल्या मालकाला
पोटच्या पोरा इतका त्याचं शरीर सांभाळते, अशी कोणी बाई असेल तिला चपला सगट प्रणाम. ओळखायची ताकद माझ्यात नाही, पण अशी कोणी असेल तर तिला प्रणाम. इथं आपल्या मायबापाला पोटच्या लेकरा इतका जर कोणी जीव लाईत असेल, असा कोणी सद्ग्रस्त असेल तर त्याला बोटा सगट दंडवत. कारण नवऱ्याचं पालन करणाऱ्या स्त्रीला विश्वाचा मालक भेटतोय, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. नैवम गिरगावकर लिखितम नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुकेन लिहिले का? आपल्या मालकावर अतोट प्रेम करणाऱ्या स्त्रीची देवावर सत्ता असते. देवावर या 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 विठ्ठलराव या. अण्णा ते न्यारकर आहेत. आणि मायबापावर श्रद्धा ठेवणाऱ्याची ताकद सांगू का तुम्हाला? मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, जो मायबापाचं दर्शन दिवसात एकदा घेतो का त्यानं भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. हा न्याय जर चुकत असेल आणि कोणी महाराजांना मला सांगा, त्याचं नाव सांगा मला, मी त्याला बोलतो. कारण आई वडिलाचं दर्शन एकदा घेणाऱ्याला कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि सकाळ दुपार आणि संध्याकाळ 3दा घेणाऱ्याला पंढरपुरातल्या मालकाच्या पण पाया पडायची गरज नाही. याच्या पलीकडे सांगू का? आई वडिलाचे डोके मांडीवर घेऊन त्यांना झोपी घालणाऱ्या मुलानं जगाचा बाप अजून उभा केलाय. योगे 28 विटेवरी उभा बिरकाविली विट. हे देवा, वेळ नाही. आई बाबा झोपलेत आणि मी जर उठलो तर त्यांची झोप मोडते बरं का देवा, झोप मोडते झोप. म्हणून तुला वेळ असला तर थांब. त्यावेळेस पासून वीट फेकली अण्णा, अजून उभंच आहे. फक्त मायबापाची सेवा. एका रुपयाची तपश्चर्या केली नाही, एका 4 आण्याचं अन्नदान केलं नाही. याच्या पलीकडे सांगतो कोणताच उपास धरला नाही. आहा, आणि कुठंच नाचला नाही. फक्त मायबापाची सेवा केली म्हणून जगाचा पाप उभं करण्याची ताकद पुंडलिकात आहे. तुमच्यात का नाही? तुम्ही महाराजाच्या पाया पडताना मायबापाला नीट बोलत नाहीत. तुम्ही ज्या महाराजाच्या पाया पडताल तो महाराज धोत्रा सगळं जळण. पण आमच्या लोकांचा काही संबंध नाही. मायबापाला नका काही विचारीनं, मला पाकिट दे, मला पैसे दे, मला पैसे दे. त्या भडव्या महाराजाला बी नरक आणि त्या यजमानाला बी नरक. विठाला 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 एका दिंडीत मी जेवायला गेलो अण्णा. आपण अण्णा दरवर्षी वारकऱ्यांना, थकून भागलेल्या वारकऱ्यांना चहा असतो यांचा, दरवर्षी दिंडीत असतात, मी पाहतोय. न्यारकर एका दिंडीत मला जेवायचं आमंत्रण आलं, मी गेलो. माझ्यासोबत टेम्पो वगैरे असतोय, स्वतःचा गॅस गीस, आम्ही 2-4 जण असतो. दिवसभर आपलं चालायचं खांद्यावर पताका घेऊन, आणि आपलं काय असेल चटणी भाकरी करायची. एखाद्या आलं तर खायचं, नाही तर आपण आपलं करायचं. पण त्यांनी जे महाराज आमच्याकडे जेवायला, आम्ही दिंडीत गेलो. महाराज माईकवर बोलत होते. तोपर्यंत वर्णाला फोडणी राहिली असं महाराज माईकवर सांगत होते. आणि 15-20 मिनिटाच्या नंतर फोडणी होईल आणि पंगत महिलांची बसेल. तोपर्यंत काही टेम्पोमध्ये पुरुष 52 अध्यायाचा ग्रंथ वाचित होते. आयशर टेम्पो होता मोठा न्यारकर, त्याच्यात गाद्या टाकलेल्या होत्या. आणि नेमकीच तिथून लाईट गेलेली असल्यामुळे रविदादा आकडा टाकलेला होता. मधात त्या आयशर मध्ये असे फॅन होते आडव्या मुंडक्याचे.
लाईट सुद्धा होती आणि संध्याकाळची पंगत होती. 7:15 वाजलेले होते. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अंधार लवकर होता आणि मला ते ग्रंथ वाचणारे टकटक दिसत होते. मी हळूच कुंदिंडीच्या मालकाला नंतर म्हणलं, हा इशारा आपल्या टेम्पोत आपल्याच दिंडीतला आहे का? हो. हे ग्रंथ कसे काय वाचित आहेत? काय करायचं आपल्याला? पंक्तीला 1.5 लाख दिलेत आणि 40,000 पंगत झाली. 1,10,000 घरी घेऊन जाणार. ते पत्ते खेळू की काही खेळू. मी म्हणलं ह्या 1,10,000 घरातल्या लोकांना गणलं येतील आणि हे गणलं हॉस्पिटलमध्ये कापायला 20 लाख घरचं रान इकून घालावं लागतील. महाराज, चुकीचा माणूस जर आपल्याला अनुमोदन देत असेल आणि आपण त्याला अनुमोदन देत असेल तर त्याचं पाप आम्हाला फेडावं लागतंय. ऐका मोठ्यांचं चरित्र. बाई जवळ आली आणि बाईने आपला न्याय मांडला. विवेकानंद, तुम्ही माझ्याशी पाणी ग्रहण करावं. रस्ते विवेकानंद होते. तुमच्या मायासारखं, मग तुला काय आवड? आमची गाडी पटली काय तुला? हो, तिचे हप्तेच नाही पेटले अजून. अरे बैल कुठला? आमचा घराला का बंगला का मी मिस्त्रीचे पैसे दिले नाही. इटावल्याचे 4 आणे दिले नाही. असत नाही अर्थ. आमचा द्राक्षाचा बाग आवडा का? कृषी केंद्र होल्याचा रुपये द्याला नाही. असं असेल का नवरदेव? विवेकानंदाने सांगितलं माय. त्यांनी सांगितलं माय शब्द वापरू नका, मला पाणी ग्रहण करायचंय. ठीक आहे, तुझा प्रश्न पटला तर माय शब्द वापस करीन, पण आता तुला मायच म्हणतो. माझ्यातलं काय पटलं? सौंदर्य. ठीक आहे, माझ्या सौंदर्याचा लाभ काय? आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये सुंदर अपत्य भारत देशाला मिळतील. बाई, ते फार लांबचा विचार करतेस का तू? आताचा विचार करणं, मलाच पोरग म्हणणं. आपल्यापासून सुंदर जन्माला देणारी लेकर भारताचे हिरे समज होतील. तुम्हालाच पोटचा मुलगा समजणं, मी तुला माय समजितो आणि तुम्हाला मुलगा समज. विवेकानंदाचा न्याय माझ्या राजाकडे जुळून. आता कल्याणचे सुभेदाराची सून हस्तिदंताच्या पालखीत बसली. त्यांना मेलेल्या हत्तीचे दात सापडायचे. जुना काळ सांगतोय. ते हत्तीचे दात चांगल्या प्रकारच्या विश्वक्रमाची कृपा असेल अशा अधिकारी व्यक्तीकडे द्यायचे आणि त्याची कवच काढून एक सुंदरशी पालखी तयार केली. त्या पालखीमध्ये कल्याणच्या सुभेदाराची सून बसली. जाणता राजा आणि काम जिंकिला. अभंगाच्या कडव्याच्या विरोधात जायचं नाही. महाराज, कीर्तनकारांनी कडव्याच्या बाजूला कधीच जायचं नाही. अभंगाच्या बाजूला, अभंगाच्या बाजूला जर कीर्तनकार जात असेल तर असं समजायचं चुकून लोकनाट्यातलं आपल्याकडे आलंय. महाराज, लोकनाट्यातली माणसं चुका करत नाहीत. मला पाहण्याचा योग नाही आला, पण आज जुनी माणसं सांगतेत लोकनाट्यातली माणसं सुद्धा लोकनाट्याची सुरुवात गणगवळणीनं करीत होते. रविदादा, त्यांनी चुका नाही केल्या. लोकांनी शिस्त सांभाळली, मर्यादा सांभाळली. पालखीत बसलेली पालखीची मल्ल थांबल्या गेली. छत्रपतींचा आवाज लट 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 जीव आतमध्ये कापत होता. भरजरी पैठणी पितांबर नेसलेला होता. खना नारळानं ओटी भरली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मपत्नीने. कल्याणच्या सुभेदाराची सून एका मुस्लिमाची सून होती. अमावस्याच्या रात्री जिचा प्रकाश पडला होता. मगाशी बोलून गेलो, वेगळं चरित्र सांगतोय, पुढे ऐका. कशाला न्यायवंत राजा म्हणतात? जाणता राजा. महाराज, काय माझ्या देहूतल्या मालकांचा विवेक असेल, त्यांनी छत्रपतींना जाणता राजा पदवी दिली. जाणता राजा, जाणता.
बांधली गेली. पालखीचा बुरखा बाजूला केला, पडदाने सोडित होते. पूर्वीच्या काळात काही काही नवरी वाट्या लावत असताना डमण्या असायच्या. तुमच्याकडे काय म्हणायचे त्याला? डमणीच. अण्णा त्या डमणीला बुरखा असायचा. रक्ताच्या नात्यातला माणूस असेल तर बुरख्याच्या आतून